भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यानं गंभीर आरोप केले। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धस राजकारण करत असल्याचा आरोप राम खाडेंनी केलाय। तर जमीन बळकावणाऱ्या नेत्यांची माहिती द्या असं आवाहन अंजली दमानी यांनी केलंय। 2 वर्षांपूर्वी देवस्थान जमीन प्रकरणी सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या प्रकरणानं सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली होती। ते प्रकरण आता नव्यानं समोर आलं। बीड जिल्हा चर्चेत आलेला असतानाच अंजली दमानी यांनी केलेलं ट्विट आणि राम खाडेंनी केलेल्या आरोपांमुळे आमदार सुरेश धस अडचणीत आले। सुरेश धस यांनी मागील 1 आठवड्यापासून मुंडे बंधू भगिनींवरती तोफ डागाला सुरुवात केली आहे। हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव घेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचंही थेट नाव घेतलं। डीपीसी निधी आणि पीक विमा घोटाळ्याच्या परळी पॅटर्नची पंतप्रधानांनी दखल घ्यावी असंही धस म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका बाका आणि गँग्स ऑफ वासेपूर सुरू असताना पालकमंत्री म्हणून तुम्ही काय केलं असा सवालही धस यांनी उपस्थित केला। पण आता अंजली दमानी यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस आणि पंकजा मुंडेंचा उल्लेख करून जमीन बळकावल्याप्रकरणी ट्विट केलंय। अंजली दमानी यांनी ट्विट करून बीडच्या सर्वच नेत्यांची अडचण वाढवली आहे आणि राम खाडेंनी तर आमदार सुरेश धस यांच्यावर थेट निशाणा साधला। खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे, ही धस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे। कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, आपण हेडमास्टर आहेत, हे कधीही कोणी झाकू शकणार नाही। 2 वर्षांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यावर आष्टी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता। देवस्थान जमीन बळकावल्याचा ठपका धस यांच्यावरती ठेवला गेला। धस यांच्यासह 5 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यातच आता अंजली दमानी यांनी ट्विट करून जमिनी बळकावलेल्या असतील तर माहिती द्या असं आवाहन केलंय। तर राम खाडेंनीही आरोप केलाय। आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडेंनी सुद्धा उत्तर दिलंय। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे ते आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। राजकीय हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यात तर राजकारण ढवळून निघालंय। कोणत्या नेत्यांनी जमिनी बळकावल्या याची नवनवीन माहिती समोर येऊ लागली आणि आरोप प्रत्यारोपही रंगले। त्यामुळे वेगानं तपास करून सत्य समोर आणण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।